हॅलो स्टुडंट, बघा जरा नीट लक्ष द्या. आजच्या तासाला आपण प्रकरण 9 सुरू करतो. काय प्रकरण 9? तर प्रकरण 9 आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. ठीक आहे, बघा जरा नीट लक्ष द्या. आपल्याला आपल्या देशातला नाणे बाजार आणि भांडवल बाजार, आपल्या धड्याचंच नाव काय, जरा नीट लक्ष द्या. धड्याचं नाव आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार. तर या दोन बाजाराचा अभ्यास आपल्या धड्यामध्ये करायचा आहे. पण आहे काय, बाजार शब्द तर तिथं वापरलेला आहे, पण त्याचं मेन काम काय असतं, कशा पद्धतीनं असतं, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे किती महत्त्वाची भूमिका बजावतात नाणे बाजार आणि भांडवल बाजार, हे आपल्याला संपूर्णपणे या धड्यामध्ये दिलेलं आहे. बघा लक्ष द्या. मग आता या धड्यामधला आपल्याला नाणे बाजार आणि भांडवल बाजाराचा अभ्यास करण्यापूर्वी थोडंसं आपल्या देशाबद्दल थोडीशी आर्थिक गोष्टीच्या बाबतीत माहिती करून घेऊया. ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता सगळ्यांनी व्यवस्थित आपल्या वित्तीय बाजारपेठेचा अर्थ आता आपण पहिलं बघून घेऊया. आपल्याला वित्तीय जे नाणे बाजार आणि भांडवल बाजार आपण म्हणतो ते आपले वित्तीय बाजार आहेत. कुठल्या बाजार आहेत बाळांनो? वित्तीय बाजार. बघा लक्ष द्या. बघा, वित्तीय बाजारपेठेचा अर्थ म्हणजे काय, तर वित्तीय बाजारपेठ कशाला म्हणतात हे आपलं पहिल्यांदा समजून घेऊया. आणि काय काय होतं त्या बाजारपेठमध्ये. तर त्या बाजारपेठमध्ये आपल्याला रोखे, भाग, नंतर व्युत्पन्न रोखे, सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादी सारख्या आर्थिक मालमत्तेची खरेदी विक्री केली जाते. आता वित्तीय म्हणजे पैसा. मग पैशासंदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची खरेदी विक्री जी असते ती वित्तीय बाजारपेठमध्ये केली जाते. मग हे कोण कोण करतं आणि कुठं केलं जातं, तर ह्याच्यामध्ये वित्तीय बाजारपेठमध्ये बँका येतात, बिगर बँकीय वित्तीय संस्था येतात, दलाल येतं, म्युच्युअल फंड येतात. या सगळ्यांचा त्यांच्या माध्यमातून ह्या बाजारपेठेमध्ये ह्या गोष्टींची खरेदी विक्री केली जाते. मग आता वित्तीय बाजाराचे प्रमुख दोन प्रकार आहेत, जे आपलं धड्याचंच नाव आहे. त्यात म्हणजे एक म्हणजे नाणे बाजार आणि दुसरं म्हणजे भांडवल बाजार. मग आजच्या तासाला आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे या धड्यातला तो म्हणजे नाणे बाजार. कुठला बाजार बांधू? नाणे बाजार. नाणे बाजाराचं आपल्याला पहिल्यांदा व्याख्या बघायची आणि नाणे बाजारामध्ये त्याचं कार्य काय काय आहे, त्याच्यात कुठल्या कुठल्या बँकेचा समावेश येतो, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा. बघा लक्ष द्या. नाणे बाजाराचा अभ्यास आपण पहिल्यांदा करूया. बघा, नाणे बाजार कशाला म्हणतात हे पहिलं समजून घ्या. नाणे बाजार म्हणजे अल्पमुदतीचे कर्ज देणे घेणे होय. लक्ष द्या सगळ्यांनी. अल्पमुदत म्हणजे काय, तर एका वर्षाच्या कालावधीच्या आतले जे काही कर्ज जे देवणघेवण केले जाते ते नाणे बाजारात केले जाते. अल्पमुदतीचे, मी परत सांगतो, अल्पमुदत म्हणजे काय, तर वर्षाच्या आत म्हणजे एका वर्षाच्या कालावधीपर्यंत ज्या कर्जांची देवाणघेवाण केली जाते ते म्हणजे नाणे बाजार. काय बाळांनो? नाणे बाजार. लक्षात ठेवा मी काय बोलतो. नाणे बाजार म्हणजे नाण्यांची खरेदी विक्री नव्हे. तुम्ही शब्दशः अर्थ काढू नका. नाणे बाजार म्हणजे ज्या बाजारामध्ये अल्पमुदतींचे कर्ज देणे व घेण्याचे कार्य केले जाते त्याला नाणे बाजार असं म्हणतात. व्याख्या पाठ ठेवा. आपल्याला फरक स्पष्ट करा म्हणून येतात नाणे बाजार आणि भांडवल बाजार. मग त्यामध्ये आपल्याला व्याख्या लिहावी लागणार. मग ही व्याख्या साधी सोपी सरळ व्याख्या आहे की ज्या बाजारामध्ये अल्पमुदतींचे कर्ज देणे व घेणे केले जाते, अल्पमुदतीचे कर्ज दिले जातात व घेतले जातात, अशा बाजाराला नाणे बाजार असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे ज्यामध्ये आता काय काय असतं. मग अल्पमुदतीचे कर्ज कुठले कुठले, मग उदाहरणार्थ व्यापार हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे यांचा समावेश केला जातो. कळते. तसंच हे काय असतात, ही कमी जोखमीची व 1 वर्षाच्या किंवा त्यापेक्षाही कमी मुदतीची परिपक्वता असणारी सहज विक्रीयोग्य असतात. म्हणजे हे सगळे जे बॉन्ड, कर्ज रोखे असतात, सरकारी रोखे असतात, ते 1 वर्षाच्या आतल्या मुदतीचे असतात. कळते. त्यांच्या 1 वर्षाच्या आतल्या कालावधीसाठी जे असतात त्यांची खरेदी विक्री या नाणे बाजारामध्ये केली जाते. म्हणजे कळलं का? दोन गोष्टी लक्षात ठेवा. नाणे बाजार म्हणजे काय, की ज्यामध्ये अल्पमुदतीचे कर्जाचे देणे घेण्याचे कार्य केले जाते. ठीक आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ असतात व्यापारी हुंडे, सरकारी रोखे, वचनपत्रे यांची देवाणघेवाण केली जाते आणि यांचा कालावधी काय असतो, 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी असतं. बघा, मग नाणे बाजारामध्ये कशाचा समावेश होतो ते आपण बघूया. बघा लक्ष द्या सगळ्यांनी. नाणे बाजाराचे 2 भाग पडतात. एक म्हणजे संघटित क्षेत्र आणि दुसरं म्हणजे असंघटित क्षेत्र.
संघटित क्षेत्र म्हणजे कुठले? जे कायदेशीररित्या व्यवस्थितरित्या त्यांना मान्यता दिलेली असते. संघटित क्षेत्रामध्ये येतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँका, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय गृह. ठीक आहे, म्हणजे संघटितमध्ये 4 प्रकार येतात, 4 म्हणण्यापेक्षा 5 प्रकार येतात आणि असंघटितमध्ये 3च प्रकार येतात. स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था. तर आज आपण काय करणार आहे? संघटित क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? तर संघटित क्षेत्रामध्ये आज आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचा अभ्यास करणार आहोत. कळते? आजचा अभ्यास आपला मेन काय? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची मी तुमच्याकडनं व्याख्या पाठ करून घेणार. पहिलं, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, नंतर त्याची व्याख्या काय आणि त्याचं कार्य, हा सर्वात महत्त्वाचा बाब आपल्याला या धड्यातला आहे, तो आपल्याला तुमच्याकडनं पाठ करून घ्यायचा. कारण रिझर्व्ह बँकेचे कार्य तुम्हाला 8 मार्काला पडू शकतं. किती मार्काला? 8 मार्क. हा जो धडा आहे तो विकल्पासहित 10 गुणांसाठी धडा आहे. किती गुणांसाठी? 10 गुणांसाठी. मग आत्ता आपला जो पहिला अभ्यास असणार आहे संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचा असणार आहे. बघा, लक्ष द्या सगळ्यांना. मग भारतीय रिझर्व्ह बँकेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्याला RBI असंही म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? RBI. याची निर्मिती ॲक्च्युली स्वातंत्र्यापूर्वी करण्यात आली. 1 एप्रिल 1914च्या कायद्यानुसार याची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी केली गेली. किती? 1935. ह्याचा अर्थ भारत तेव्हा स्वतंत्र झाला नव्हता. इंग्रजांच्या काळात ह्या बँकेची स्थापना करण्यात आली. म्हणजे लक्षात ठेवा, इंग्रजामधनं काही गोष्टी चांगल्या आल्या. त्यात एक चांगली प्रणाली जी आली ती म्हणजे बँकिंग व्यवस्था. आणि बँकिंगमध्येच 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. लक्षात ठेवा, स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली, पण तिचं सरकारी जे करण आहे ते 1 जानेवारी 1949 झाले. म्हणजे राष्ट्रीयकरण. म्हणजे जी सरकारची बँक म्हणून ओळखली गेली ती 1 जानेवारी 1949 रोजी झाली. म्हणजे हे 2 साल लक्षात ठेवा, कारण हे 2 साल, हे 2 दिनांक तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नासाठी विचारलं जाऊ शकतं. म्हणजे जर तुम्हाला विचारलं गेलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना टिंब साली झाली. स्थापना म्हणलं तर 1 एप्रिल 1935. आणि जर म्हणलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण किती साली झाली, तर 1 जानेवारी 1949. समजते मी काय बोलतो? मग आता आपल्याला काय करायचं? मी परत सांगतो, 3 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. दुसरं, हिची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. आणि तिसरं, या बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. म्हणजे ह्या परिच्छेदमधले 3 शब्द तुमचे पाठ हवे. म्हणजे रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. तिची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली आणि तिचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. मग आता पुढचं बघूया आपण काय. आता हे रिझर्व्ह बँकेच्या कार्याच्या आधी रिझर्व्ह बँकेची व्याख्या मला तुमच्याकडनं पाठ करून घ्यायची. बघा, व्याख्या काय, जरा नीट लक्ष द्या. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. 2 व्याख्या दिल्या त्या, पण त्यातली ही व्याख्या फार सोपी व्याख्या, म्हणून मला वाटलं ही व्याख्या तुम्ही सगळ्यांनी पाठ करावी. प्राध्यापक W.A. शॉची, कोणाची वाहनो? प्राध्यापक W.A. शॉ यांनी केलेली व्याख्या परत पाठ करा. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. काय बांधू? अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. मी रिपीट करतो, अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. ही व्याख्या तुमची पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. मग मध्यवर्ती बँकेची कार्य बघायची, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आपल्याला कार्य बघायची. मग आता कुठले कार्य आहेत बघा, इकडे लक्ष द्या. 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. किती गुणांसाठी? 8 गुणांसाठी. भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य. मग तुमच्या हे 8 हेडिंग सर्वात पहिले पाठ पाहिजे. म्हणजे पहिले हेडिंग काय? तर चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. हे सर्वात महत्त्वाचं. आपल्या देशामध्ये नोटा छापण्याचं कार्य, एकमेव कार्य आणि त्याचं पूर्णपणे मक्तेदारी
ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिलेली आहे. म्हणजे देशाच्या ज्या नोटा छापल्या जातात त्या छापण्याचा अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच. कोणाला बांधू? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. दुसरं, ही सरकारची बँक म्हणून कार्य करते. म्हणजे आपलं जसं आपली बँक काय आहे, मी तुम्हाला विचारलं तुमच्या बँकेचं खातं कुठं आहे, बाबा मी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राला. मग बँक ऑफ महाराष्ट्र काय सेवा देते तुम्हाला? तुमच्या ठेवी स्वीकारते, तुम्हाला कर्ज देते. तसंच ही बँक सरकारचं कार्य करते. म्हणजे सरकारला पण पैसे येतात, ते कुठं जमा करतात? तर रिझर्व्ह बँकेत करतात. तसंच सरकारला पैसे लागले किंवा कर्ज लागलं तर कोण उपलब्ध करून देतं? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करून देते. म्हणजे ह्या बँकेमध्ये साध्या व्यक्ती खातं खोलू शकत नाही, कारण ही लोकांची बँक नाही, ही सरकारची बँक आहे. म्हणजे हे तर फक्त सरकारचंच खातं असतं. आपल्यासारख्या सामान्य माणसाचं खातं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये होऊ शकत नाही. ते काम करत नाही. ते फक्त सरकारचे जमा खर्च, त्यांचा हिशोब याच्यावर लक्ष देत असतं. तिसरं, बँकाची बँक म्हणून कार्य करतं. चौथं, परकीय चलन साठ्यांचा सांभाळ करणे. पाचवं, पतपैशाचे नियंत्रण करणे. सहावं, आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्धीस देणे. सातवं, विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. आणि आठवं, इतर कार्य. मग पहिले तुम्ही ही 8 हेडिंग पाठ करा बाळांनो. 8 हेडिंग पाठ करा, न बघता लिहा. परत एकदा लक्षात ठेवा. पहिलं, चलनी नोटाची निर्मिती करणारी बँक. दुसरं, सरकारची बँक. तिसरं, बँकेची बँक. चौथं, परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे. पाचवं, पतपैशाचे नियंत्रण. सहावं, आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्धीस देणे. सातवं, विकासभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. आणि आठवं, इतर कार्य. ठीक आहे, असे 8 कार्य आपल्याला आजच्या तासाला बघायचे. कळतं मी काय बोलतो सगळ्यांना? मग ही 8 कार्य हळूहळू एक एक टप्प्याने आपण एक एक बाबतीत बघूया मुद्द्यात कसं लिहायचं. मग आता पहिलं, चलनी नोटाची निर्मिती करणारी. माझ्यामध्ये आपलं जास्त लिहायचं नाही, फार छोटा भाग लिहायचं. म्हणजे पुस्तकात जरी मोठा असला तर तेवढा लिहू नका, मी सांगतो तेवढाच लिहा. बघा, लक्ष द्यायचं. आता चलनी नोटाची निर्मिती करणारी बँक. लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया व नाणी सोडून सर्व रुपयांचे नोटे निर्माण करता येतात. हे वाक्य महत्त्वाचं आणि हे तुम्हाला पाठ पाहिजे की रिझर्व्ह बँक 1 रुपया आणि नाणे सोडून, कारण 1 रुपया आणि नाणे छापण्याचा अधिकार हा केंद्र सरकारच्या वित्त शाखेला, रिझर्व्ह बँकेला नाही. मग रिझर्व्ह बँक काय करतं? तर रिझर्व्ह बँक आपल्याला 1 रुपयाची नोट आणि नाणे सोडून बाकी सर्व नोटा छापण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. हे तुम्हाला पाठ ठेवायचं. कळतं मी काय बोलतो? हे पाठ ठेवायचं. चला, दुसरा मुद्दा. पहिलं कळलं सगळ्यांना कुठपर्यंत लिहायचं. आता दुसरं, पहिलं चलनी नोटाची निर्मिती करणे. दुसरा मुद्द्यामध्ये काय तर सरकारची बँक. बघा, लक्ष द्या. सरकारची बँक याचा अर्थ काय? तर रिझर्व्ह बँक हे सरकारची बँक म्हणजे सरकारचा सल्लागार, सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. ते केंद्र सरकार व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते. हे लक्षात ठेवा. काही जण म्हणतात की माझं खातं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येकजण म्हणतो ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं खातं उघडता येत नाही. उत्तरामध्ये त्यांनी बऱ्याच जणांनी असं लिहिलेलं आहे, फार चुकीचं लिहिलेलं आहे. ही सरकारची बँक आहे. मग सरकारला जे पैसे येतात ते या बँकेत जमा होते, किंवा सरकारचे पगार देतं, खर्च करतं ते या बँकेतून देतं, किंवा सरकारला कर्ज हवं तर ही बँक सरकारला कर्ज देते. म्हणून तिला सरकारचं बँक म्हणून विचार केला जातो आणि बोललं जातं. मग पैसे स्वीकारते म्हणजे सरकारच्या वतीने आणि सरकारची देणी देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयक सल्ला देते. म्हणजे सर्वात पहिलं काय करा, थोडक्यातल्या 3 गोष्टी लिहा. पहिलं काय लिहायचं, लक्ष द्या. ही सरकारची बँक आहे, ती सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. आणि तसंच ती काय करते, सरकारचे पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. लक्षात आलं मी काय बोलतो? म्हणजे ह्या दुसरा पॉईंट तुम्हाला एवढा तर लिहिता आला पाहिजे.
कळते सगळ्यांना. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं, चलनी नोट छापण्याचा. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण पाहिलं सरकारची बँक. आता तिसऱ्या पॉईंटमध्ये बँकेची बँक. आता बँकेची बँक याचा अर्थ काय हे पण पहिलं समजून घ्या. बँकेची बँक म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, ह्या बँकेचा मेन उद्देश स्थापन करण्याचा असा होता की ही बँक बाकी सर्व बँकांवर नियंत्रण ठेवते. त्यांना आवश्यक असले सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असतं माहिती आहे का, रिझर्व्ह बँकेमध्ये सर्व बँकेचे खाते असतात. म्हणजे जसं आपण सामान्य नागरिक बँकेत खातं ओपन करतो, तसं बँका ह्या रिझर्व्ह बँकेमध्ये खातं ओपन करतात आणि तिथं राखीव निधी ठेवतात स्वतःचा, जो त्यांना ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर बँकांना मान्यता मिळत नाही. मग बँका आपल्या ठेवी कुठं जमा करतात, जसं आपण बँकेत ठेवी जमा करतो तसं बँकाजवळ ज्या रक्कमा असतात त्या ते कुठं ठेवतात, तर ते त्यांच्या रिझर्व्ह बँकेच्या खात्यात ठेवतात. आणि तसंच रिझर्व्ह बँक त्यांना कर्ज पण देते आणि त्यांच्या हिशोब पण मागते आणि त्यांच्यावर लक्ष पण देत असतं, म्हणून तिला बँकेची बँक म्हणतात. बघा लक्षात आहे, रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांची वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे हे सर्वात महत्त्वाचं, त्यांची मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी देण्याच्या व तारणाच्या बदल्यात बँकेचं कर्ज उपलब्ध करून देते. मग आता करायचं काय, लक्षात ठेवा, ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा की सर्वात पहिलं रिझर्व्ह बँक जे आहे ते व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवते, हे लक्षात ठेवा. दुसरं काय, सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेकडे खाते उघडून किमान रोख निधी राखीव ठेवावा लागतो. आणि तिसरं, रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज मंजूर किंवा कर्ज उपलब्ध करून देतात. असं तुम्ही 3 वाक्य ह्याच्यात लक्षात ठेवा बँकेची बँक म्हणून. म्हणजे परत लक्ष द्या, पहिलं चलनी नोटाची निर्मिती करणारी बँक, दुसरं सरकारची बँक, तिसरी बँकेची बँक. आता चौथं, परकीय चलन साठाचा सांभाळ करणे. कशाचा बाळांनो, परकीय चलन साठाचा सांभाळ करणे म्हणजे काय, जरा नीट लक्ष द्या. आपण आंतरराष्ट्रीय व्यवहार करतो, बराच वेळा होतं कसं, आपण त्यांच्याशी व्यापार करतो. मग आता आपल्या नोटा त्यांच्या इथं चालत नाही, मग आपल्या नोटांचं त्यांच्या नोटांमध्ये रूपांतर करणे किंवा त्यांच्या नोटा आपल्याला आवश्यक असतात, तर त्या कुठं सांभाळल्या जातात, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये. बघा लक्ष द्या, रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याचं संरक्षक म्हणून काम करते. त्याच रुपयाच्या विनामूल्य दर ठरवा. ठीक आहे, ते जाऊ नये. आंतरराष्ट्रीय नाणे सर्व सदस्य देशात. बरं, म्हणजे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट की रिझर्व्ह बँक जे आहे ते परकीय चलनाचे साठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. आणि तसंच ते विनिमय दर कायम ठेवते. आता तुम्ही म्हणताल सर विनिमय दर काय असतो, विनिमय दर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना, $1 म्हणजे आपले किती रुपये. मग त्याचे बदलत असतात त्याचे भाव. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेचा $1 बरोबर आपले 60 रुपये. मग ते 60 रुपये राहतात का, म्हणजे $1 बदल्यात 60 रुपये हे विनिमय दर झालं. मग हे दर कसं सारखं राहील, स्थिर राहील, याचा विचार मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. हे या बँकेचं चौथं कार्य. पाचवं, पतपैशाचे नियंत्रण करणे. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. पतपैशाचे नियंत्रण करणे म्हणजे काय, लक्षात ठेवा, पतनिर्मिती करणे आणि पतपैशाचे नियंत्रण करणे हे दोन्ही वेगवेगळी कामं आहेत. पतपैशाची निर्मिती व्यापारी बँक करतं आणि ते जास्त होऊ नये याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम मध्यवर्ती बँक करतं. कोण करतं बानो, मध्यवर्ती बँक. बघा लक्ष द्या, त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्यावरच्या आकारमान व व्यापारावर नियंत्रण ठेवते. हे एवढंच वाक्य ठेवा. आणि हे पण वाक्य असून दे, संख्यात्मक आणि गुणात्मक साधनाचा वापर करून पतनियंत्रण केले जाते. हे 2 ओळ तुम्हाला ह्या मुद्द्यामध्ये आवश्यक आहे की पतपैशाचे नियंत्रण. सर्वोच्च बँक
म्हणजे रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर नियंत्रण ठेवतं आणि त्याच्यासाठी ते संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करतं. कुठल्या वाहनं? संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा. पुढचा मुद्दा 6. आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्धीस देणे. लक्ष द्या. मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक जे आहे ती बँकिंग आणि अर्थव्यवस्थेतील इतर वित्तीय क्षेत्राच्या संबंधित सांख्यिकीय माहिती गोळा करते आणि ती प्रसिद्ध करते की बाबा आता सध्या काय आकडेवारी आहे, प्रत्येक बँकेमध्ये किती किती रुपये जमा आहे. म्हणजे ते वित्तीय संस्था किंवा बिगर वित्तीय संस्था असो, त्या दोन्हींवरती नियंत्रण ठेवतात. किती प्रकारे जमा आहेत रुपये, त्याची माहिती गोळा करणे आणि ते प्रसिद्ध करण्याचं काम कोण करतं पाहणं? मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे त्यांचं कितवं कार्य झालं पाहणं? 6. आता 7वं कार्य म्हणजे काय? विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. हे सर्वात महत्त्वाचं आहे. बघा लक्षात आहे. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढवते आणि ठेवीदारांना संरक्षण देते. कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठीही काही विकासात्मक काम करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट. बरोबर. रिझर्व्ह बँक काय करते? जिथं निमशहर आहे किंवा ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी बँक सेवा वाढविते. तसंच जे ठेवीदार असतात, शेतकरी असतात, त्यांच्यासाठी विकासात्मक काम करण्याचं कार्य ते करतात. म्हणजे 7वं कार्य झालं. आणि 8वं शेवटचं ते म्हणजे इतर कार्य. इतर कार्यामध्ये काय काय येतं की रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामध्ये आपापसातील देण्या घेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करतं. काय म्हणून काम करतं बानो? निरसन केंद्र. म्हणजे कधी कधी बँक ऑफ महाराष्ट्राला बँक ऑफ इंडियाला 10 लाख द्यायचे असतात, तर काय केलं जातं? रिझर्व्ह बँक ह्यांच्या खात्यातनं डायरेक्ट त्यांच्या खात्यात देतात. म्हणजे रोख रक्कमचा वापर कमी होतो. तसेच ते व्यापारी बँकांचे अंतिम ऋणदाता म्हणून म्हणजे आर्थिक संकटात असल्यास त्यांना आर्थिक सहाय्य ते पुरवतात. ते इतर कार्य म्हणून ओळखले जातात. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे टोटल किती कार्य बांधू? 8. किती आहे? 8. हे 8ही कार्य व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे चलनी नोटाची निर्मिती करणारी बँक, दुसरं सरकारची बँक, तिसरं बँकेची बँक, चौथं परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे, 5वं पतपैशाचे नियंत्रण, 6वं आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्धी साधणे, 7वं विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य आणि 8वं इतर कार्य. असे मध्यवर्ती बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य आहे. मग आपण पुढच्या तासाला काय बघणार? तर व्यापारी बँकांचा अभ्यास आपण करणार पुढच्या. ठीक आहे. आजच्या तासाला जे झालेले ते वहीमध्ये लिहा आणि त्याचं पाठांतर करा. ठीक आहे. ओके. बाय.